सांगली जिल्हा येथील तासगाव तालुक्यातील विसापूर व येळावी येथील स्कायमेट वेदर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड या खाजगी कंपनीच्या हवामान केंद्राच्या डेटामध्ये संशयास्पद तफावत आढळून आल्याबद्दल तपास करणे तसेच सांगली जिल्ह्यातील सर्व ठिकाणाच्या हवामान केंद्रातील अहवालाची सविस्तर तपासणी होण्याकरिता आपणाकडून संबंधित योग्य ते आदेश व्हावेत, अशी माहिती माजी खासदार संजय पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी महेश पाटील, नितीन पाटील, संदीप पाटील व अमित पवार आदी कार्यकर्ते उपस्थित होते. त्या वेदर स्टेशनवर दिलेला रिपोर्ट आहे 59.8 कुठे आहे 59.8 आणि येळावीचा रिपोर्ट झालाय तो 59.8. दोन ठिकाणचे 10:16 हे त्या पर्जन्यमान ह्याच्यात काढलेले रिपोर्ट आहे. पुन्हा 5 तारखेला शेती अधिकाऱ्याने कृषी सहाय्यकाने काढलेला रिपोर्ट आहे. तो रिपोर्ट आलेला आहे 38.3. ह्यामध्ये गेम काय आहे, 51% वर ज्यावेळी पाऊस पडतो त्यावेळेला त्याला इन्शुरन्स मिळतो. विमा कंपन्या इन्शुरन्स द्यायला लागतात. शेतकऱ्यांनी ज्या इन्शुरन्स भरलेला त्या शेतकऱ्यांना विसापूर सर्कलमध्ये 3 वर्षापूर्वी काही चुका दाखवल्या करायला या ठिकाणी बँकेत दिली माणसं आणि त्या ठिकाणचे थोडे पैसे वाढवून आणतो. जे खरं होते, जे कमी दाखवलं होतं त्या आधारे घेऊन तिथं 2 वर्षापूर्वी काही पैसे काढले गुंट्यावर 100-200 रुपये.